हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्वजण ऑल राईट. आज आहे ना, मला सकाळची मॉर्निंगपासून मी सुरुवात केली कारण आज जरासं लवकरच जाग आली. आणि हे बघा ना, किती छान ही सूर्य असं बाल्कनीतून इथून हटूशीच वाटत नाही, पण अनफॉर्च्युनेटली मुलांच्या टिफिनसाठी तर इथून जावंच लागतं. आणि ह्या पाळण्याने माझं आहे ना म्हणजे 50% तरी काम करतं हे पाळणं माझं. सकाळी सकाळी अथांगला झोक्यात टाकून दिलं म्हणजे विरांच्या टिफिनचं टेन्शन नसतं आणि मागे मागे तो उठत नाही. आणि पुन्हा बाल्कनीमध्ये येऊन एक चक्कर मारली कारण इतकं छान वाटत होतं ना सकाळी सकाळी. खूप दिवसानंतर सकाळी बाल्कनीत आले. आता मी ठरवले की रोज मी सकाळ झाली आहे ना, तर एक चक्कर बाल्कनीत मी मारलच, कारण हा नजारा किंवा हा व्ह्यू बघायला आहे ना किती लोक तरसतात आणि मला एकदम फ्री भेटतो हा नजारा. विरांशची एक्झाम चालू झाले म्हणून त्याला आज एकच टिफिन आहे. असे तर रोज राहतात दोन, म्हणजे लंच आणि ब्रेकफास्ट, पण आज नुसतं ब्रेकफास्टच येतं म्हणून मी आज त्याला आप्पे देते. आणि माझ्या विरांशला नवीन जर काही बनवून त्याला खूप आनंद होतो. आणि ही रेसिपी खूप सोपी आहे. मी एका दिवशी खरंच तुमच्यासोबत आहे ना याची रेसिपी शेअर करेल. काही जास्त वेळ लागत नाही, अगदी अर्धा तासामध्ये पूर्ण टिफिन आपला रेडी होऊन जातो. हाँ, स्कूल पर जा रहा हूँ. रोज तर ब्रेकफास्ट करून जात नाही तो, कारण खूप उशीर झालेला असतो. पण मग आज वेळ होता म्हणून मग त्याचं चाललं, आणि त्याचे फेवरेट आयटम होता म्हणजे मग त्याला खायलाच पाहिजे. आणि पुन्हा एकदा मला तुम्हाला हा पाळणा दाखवायचा. हा इलेक्ट्रिक पाळणा आहे. कंटिन्यू चालूच असतो, म्हणजे असा झोका देताच येतो. कारण विरांशच्या वेळेस आहे फक्त पाळणा होता, इलेक्ट्रिक मशीन नव्हतं. विरांशने आम्हाला खूप त्रास दिला म्हणून आम्ही अथांगसाठी हे मशीन स्पेशली मागवून घेतलं आहे. आता रोज तर विरांचे पप्पाच त्याला आंघोळ वगैरे घालता आणि त्याचं पूर्ण आवरून देता, पण आज आहे ना ते जरा उशिरा उठले म्हणून मग आंघोळ त्यांनीच केली. पण त्याला आहे ना भांग पाडता येत नाही अजून, म्हणून मग ही केस बीस विंचर नाही. आणि सकाळी सकाळी आहे ना तो इतका फ्रेश असतो, पण आज आहे ना एकदम असा नाही का शांत शांत आणि असा ना, म्हणून मग मी त्याला जराशे रागवते का असा का बरं येतो एकदम शांत शांत, काय झालं आहे तुला. आणि आम्हाला रोज सुट्टी लागते, रोज सुट्टी पाहिजे असते ना, म्हणून मग तो म्हणतो पप्पा नाही उठले ना मग मला पण नाही जायचं आहे. आणि मग विरांश फायनली स्कूलला गेला. विरांश व्हॅनने जातो स्कूलमध्ये. इतके दिवस दुसऱ्या स्कूलमध्ये होता तेव्हा मीच त्याला सोडवायचे, पण जसं अथांग झाला आणि तसं मी त्याला सोडवायला जाऊ शकत नाही, कारण विरांशलाच मला म्हणजे एवढं 2-2 मुलं नाही शक्य होते, इतकं पॉसिबल होतच नाही. मग विरांशला व्हॅन लावून दिली. व्हॅनमध्ये अंकल घेऊन जातात आणि खूप चांगले आहेत ते, परत आणून पण सोडतात. जोपर्यंत विरांश बिल्डिंगमध्ये येत नाही तोपर्यंत ते पण तिथून हलत नाही. आज मला हेअर वॉश करायचं म्हणून आहे ना, मी आज ऑइलिंग पण करणार आहे केसांना. आता मी हे ऑइल आहे ना मी स्वतः बनवते घरी. म्हणजे ऑइल तर आपलं खोबऱ्याचं तेलच असतं, त्याच्यामध्ये आहे ना मी थोडंसं एरंडेल तेल म्हणजे केस्ट्रॉल ऑइल टाकते आणि थोडंसं ई कॅप्सूल असते ना, म्हणजे विटॅमिन ई कॅप्सूल ती टाकते त्याच्यामध्ये. तुम्हाला विश्वास नाही बसणार की मी म्हणजे वर्ष झालं तेव्हा मी केस पूर्ण कट केले होते, अगदी खांद्या एवढेच केले होते. आणि हे ऑइल लावल्यापासून आहे ना पुन्हा माझे केस आहे ना जैसे होते म्हणजे जसे आधी होते ना पुन्हा तसेच झाले. आणि माझे केस आहे ना खूप जास्त दाट आहे ना, म्हणून मग मला आहे ना जास्त आतमध्ये तेल लावावं लागतं. आणि मी शक्यतो स्काल्फलाच तेल लावते, बॉटमला खूप कमी लावते, अगदी थोडंसं काहीतरी. आणि खूप जास्त मसाज केली ना तर आपल्या केसा म्हणजे हेड पण मसाज होतो आणि जे मुळं असतात ना आपल्या केसांचे त्याला पण ग्रोथ होण्यात जास्त मदत होते. आता ऑइलिंग तर झालं, म्हटलं काय ना आता ॲटलिस्ट काय नाही तर अर्धा तास तरी ते केसांना ऑइल ठेवू, म्हणून मग चांगलं डोकं विचारून घेतलं आणि बांधून आहे ना झाडूझूड करून घेतली. त्याच्यानंतर मी हेअर वॉश केले. हेअर वॉश केल्यानंतर मी पहिली स्टेप ही करते की मी पूर्ण केस आहे ना आधी स्वच्छ असे पुसून घेते. मी बिलकुल केस झटकत नाही किंवा लगेच कंगवा लावत नाही, कारण अशाने केस आहे ना तुटण्याची म्हणजे तुटण्याची शक्यता तर असतेच, पण खूप जास्त गळतं आपण. म्हणून मग आहे ना ते नॅचरली जितके सुकवता येईल ना तितके सुकवून घ्यायचे केस. खूपच एमर्जन्सी असली तर हेअर ड्रायर केलं तर काय हरकत नाही, पण मला तरी वाटतं की हेअर ड्रायर नाही केलं पाहिजे. असं आहे ना जितके नॅचरली आपले केस सुकतील ना तितके चांगलं. म्हणून मी आहे ना बाल्कनीमध्ये जाऊन उभी राहिले आणि त्याच्यासोबतच म्हटलं चल थोडंसं आहे ना ऊन पण लागेल केसांना आणि झाडांना पाणीही देऊन घेऊ. आता मी आहे ना रेग्युलर माझं काय होतं, मी रोज डेली सगळ्या झाडांना पाणी द्यायचे, पण त्याच्याने माझी कोरफड किंवा जे झाडं असे आहेत ना की त्यांना रेग्युलरी पाणी लागत नाही, असे झाडं माझे जरासे खराब होत चालू होते. म्हणून मग मी काय करते आता रेग्युलरली बिलकुल देत नाही, फक्त जे फुलांचे झाडं आहे ना त्यांनाच थोडंफार पाणी टाकते रोज, तर डेली टाकत नाही. मला असं वाटलं की खूप उन्हाळा आहे म्हणून मग पाणी जास्त लागेल, पण तसं काहीच नाही. काही झाडांना खूप कमी पाणी लागतं. आणि ते मला खरंच असं म्हणता ना आपण रोज रोज एक एक गोष्ट केली ना तर त्यानंतर बरोबर त्याचाही ना आपल्याला सवय होऊन जाते.
अथांगसोबत खेळून झालं. मग अथांगला दिले गाडी, म्हटलं जा तू गाडी खेळत बस. आणि तोपर्यंत मी इकडं आज चतुर्थी होती म्हणून मग फराळाचं करायला बसले. खिचडीची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केली, कारण मी जी खिचडी बनवते ती इतकी सॉफ्ट असते ना, आणि यांना तो खूप आवडते माझ्या हातची खिचडी. दुसरं कोणाच्याच हातची आवडते. मी काही जास्त एक्स्ट्रा एफर्ट घेत नाही, पण एकदम साधी करते, पण छान लागते. मी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली, ती नक्की जाऊन बघा. मी जोपर्यंत किचनमध्ये होते ना तोपर्यंत अथांगने इतका सारा पसारा करून ठेवला होता. आणि मी जेव्हा आवरायला लागले तर त्याचं झालं की नाही, माझ्या गाड्या आहेत इथंच ठेवून येऊ नको. मग परत त्याला मी ती गाडी आणून दिली. आणि जेव्हा मी बाकीचं पण आवरत होते ना त्याचं चाललं की काहीच ड्रॉवरमध्ये टाकू नको, सगळा पसारा तसाच असू दे. शेवटी मुलांपुढे तर काही बोलता येत नाही, कारण इतका रडतो ना तो, जर ऐकलं नाही त्याचं तर. मग शेवटी मी ते तसंच ठेवलं. तितक्यात विरांशची वेळ पण झाली होती, कारण आता एक्झाम चालू आहे म्हणून तो 12 वाजताच घरी येतो. म्हटलं चल त्याचे टॉईज राहू दे, तसं हे बाकीचं तोपर्यंत आहे. विरांचे बुक्स वगैरे हे तरी आवरून घ्यावं, कारण विरांशी रात्री इतका पसारा घालून ठेवला होता आणि ते बुक्स इथंच ठेवले होते. आणि माझ्यासारखं असं कोण आहे की तारक मेहता बघितल्याशिवाय कुठलं काम पण होत नाही आणि जेवण पण जात नाही. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तितक्या वेळात त्यानं विरांश पण येऊन लागला. आता विरांश आला तर त्याचं असं असतं की लगेच अथांगला जाऊन चिटकायचं, म्हणजे त्याला इतकं जसं कुठे आम्ही त्याला जंगलात सोडलेलं असतं. इतका येऊन तो प्यार करतो अथांगवर, इतका प्यार करतो. आणि तो आहे ना अथांग, म्हणजे त्याने मला मारलं ना, मी पण त्याला रागवले. तो माझं नाव सांगतोय त्याच्या दादाला की मम्माने मला मारलं असं. काय झालं? मी शार्प करत होता ना, ती खूप कडक पेन्सिल होती. आणि मी शार्प करते गेलो, डायरेक्ट इथे बलून फुगला. कुठे बलून फुगला? नाही म्हणजे इथे फुगलं थोडं हात. अच्छा. हा, मग खूप दुखत होतं. मग ना मी असं दाबत होतो थोडं, मग चुकून असं डायरेक्ट लागलं मला. तुला दात नाही कसं काय तुटलं? तुला दात नाही तर कसं काय तुझ्या दातामध्ये आलं ते? हे तिकडचे आहेत का? बघू कसे आहे दात. आणि एक्झाम काय केलं? एक्झाम होता ना आज? मग काय लिहिलं? मग काय कशाची ड्रॉइंग केली? फ्लॅग आणि इंडियन फ्लॅग. नाही इंडियन फ्लॅग नाही काढत? काढला. आणि मग तर चला, आजचा व्लॉग मी इथेच संपवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सेव्ह करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा होता आजचा व्हिडिओ. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.